सूस नांदेड रस्ता आहे, आज माळुंगे हा नांदेड रस्ता आहे, मारुंजी रस्ता आहे, मान रस्ता आहे. या सर्व रस्त्यांची अडचण एवढीच झाली. पूर्वी आरपीला हे 7 मीटर 5 मीटर रस्ते, त्यावेळेस सुद्धा पुढेही लोकांच्या सातबाऱ्यावर त्याचा मोजे चढलेला नाही. त्यामुळे कुणीच शेतकरी आज ते मान्य करत नाही. हा गव्हर्नमेंटचा रस्ता आहे. म्हणून यासाठी या शेतकऱ्यांचं भूसंपादन करणं गरजेचं आहे. आणि ते भूसंपादन होण्यासाठी लोकांचा रेट आणि या रोडला टिपी मध्ये आल्यामुळं त्यांची मागणी आहे की आम्हाला सदस्य एकट्याचा विषय चाललेला आहे. तो एकदा फायनल झाला रस्ता नक्की टिपीचं कोण. पण भाऊ कोण जबाबदार वाटतंय तुम्हाला? कोणतं प्रशासन नाही मला आमचा होऊ द्या एक मिनिट. ऐका ना, आता शेवट गाडी चालत असताना जंपर, आता मला मी आपण पाहिलेलं नाही, पण तो मुलगा मला जे ऐकाय म्हणलं गाडी स्लिप झाली पडला. मी रस्ता खराब आहे, चिखल आहे, याच्यामुळे अपघात घडतो हे मी स्वतः मानतो. कारणीभूत कोण आहे? आता कारणीभूत बघा, रोड आहे, अपघात घडतो, असं घडू नये. आता बऱ्याच वेळा असं घडतं. आता दोषी कोणाला आहे म्हणण्यापेक्षा शेवट कधी एखादा अपघात घडला, ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो. पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी. मला अरे तुरे बोलू नका, अरे तुरे बोलू नका. मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझं काम आहे. जबाबदार बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडता असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना. मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमचे वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी या टिपी प्रश्न विचारला ना, उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला ना, उत्तर ऐका. ऐका, प्रश्न विचारला ना, अरे तुरे बोलू नका. प्रश्न विचारला, उत्तर ऐका. अरे तुरे बोलू नका. रोडला गाडी एखादी कुणी चालत असताना, जर एखादी छोटी गाडी असेल, आम्ही पण गाड्या चालवतो, एखादं व्यक्ती आरवी आली काय आली, जी मोठी गाडी आहे किंवा टू व्हीलर असेल पुढे, तर त्या करायचं आपोआप मोठ्या गाडी लोक अक्कल नाही तुला ना, अक्कल नाही बिलकुल. अपघात घडला, शेवट त्या डंपरची चूक असू नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. आता त्याला नाही लागेल माझा काय प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये. इतके वर्ष टीपी प्लॅन मी म्हणतो आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. 2 वर्ष आलं मी आदिवासात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे, मग तुमच्याकडे होत नाही, सोडवलं होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटलेच, मी तर काय करू शकत नाही. मी माझं काम करतो, मी माझी मागणी करतोय. 2 वर्ष आला आदिवासात ग्रामस्थांना माहिती, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना माहिती मी बोलतो का नाही. सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहात. काय झालंय अहो सत्तेमध्ये आहे तुम्ही. घटना मी जरी सत्तेत असेल तरी शेवट निर्णय घेणारे मंत्री महोदय असतात. त्यांनी माझी इच्छा आहे फास्ट निर्णय घ्यावा, हा प्रश्न सुटावा, ही माझी पण मानसिकता आहे. कारण की ह्या रस्त्यावर मी आतापर्यंत म्हणतो 3 कोटी रुपये मी या फंडा व्यतिरिक्त खर्च केलाय. त्या लोकांना माहिती आहे. पूर्ण शासनाकडे भूसंपादन कशामुळे आडले? फायनल नाही, लोकांना मान्य नाही ना. आता हा तुमचा माळुंगे रस्ता आहे, तो पडलेला रस्ता, त्या रस्त्याचं भूसंपादन झालेलं नाही. माझ्या शब्दाखातर लोकांनी ठाकर कंपनी मी सांगितलं मोबदला न देता पोलीस स्टेशनला त्यांना बसवलं होतं. ते म्हणलं आम्ही हायकोर्टात जातो. म्हणलं कोर्टात गेले तर पेंडिंग विषय राहील, तुम्हाला मोबदला मिळून काळजी करू नका, मी जबाबदारी घेतो. आणि मी पजेशन दिलं. चला शेवटचा तुम्ही काय लोकप्रतिनिधी म्हणून काय आता या सगळ्या घटनेनंतर शब्द देता? लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी वहिनींकडे चाललोय, मुंबईला चाललोय. मी वहिनींना सांगून मी एकेकाला आयटी पार्कची पण सर्व लोक आली होती. आणि अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याला निधी मंजूर आहेत माझ्या त्या भागात, पण तू भूसंपादन नसल्यामुळं मला रस्त्याची कामं करता येत नाही. होता त्यांच्या मागच्या रस्त्याला पण 750-800 कोटी रुपये मंजूर आहे. भूसंपादन नाही, लोकांना मान्य नाही. ते भूसंपादन झाले सोयीविषयी मार्गी लागणार नाही. आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून भूसंपादन काळाची गरज आहे. मी वहिनींकडे चाललोय, आता सीएम साहेबांना पण भेटणार आहे. आणि ही मीटिंग लवकर लावा, भूसंपादन लवकर करा आणि लोकांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा. म्हणजे ही कामं जीवांचा प्रश्न येता काय इकडे? काल माझा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.